हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही बनवलेले आहेत उन्हाळ्याच्या वडा. म्हणजेच हे डाळीचा वडा असतो. खूप 4-5 डाळी मिळून मिक्स होऊन हे वडा बनतो आणि हे आम्ही अशा वड्या टाकलेल्या आहेत. त्याची प्रोसेस केली होती माझ्या आजीने, मम्मीच्या मम्मीने आणि मम्मीने माझ्या. तर ह्याला बघा सामग्री लसूण, कोथिंबीर आणि दालचिनी, जिरे, शहाजिरा, लवंग, मिरे आणि पुन्हा डाळी 5-6 डाळी होत्या. त्या एक रात्र भिजू घातल्या आणि त्याच्यामध्ये जाणार कस्तुरी मेथी भेटली नाही आम्हाला ताजी, आज मंगळवार होता तरी पण, तर म्हणून कस्तुरी मेथी आणावं लागली. आणि हे असं पाट्यावरती वाटून घेतलं. ऐन टायमावरती डाळ काढता वेळेस आमचं मिक्सर खराब झालं, त्यामुळे पाटा काढला आणि हे असं वाटून घेतलं पाट्यावरती. गावरान टाईप, गावाकडे येऊन मस्त असंच करतात ना, तसं झालं आमचं. आज एवढं ऊन होतं, तर 42 सेल्सिअस काहीतरी ऊन होतं आज. तर आम्ही डिसाईड केलं आम्ही बाहेर पण वाळू नाही घालणार आणि छतावर पण नाही, कारण की एवढा वेळ थांबून जर आम्ही ऊन खात बसलो तर आमची तब्येत खराब होईल. त्यामुळे आम्ही घरामध्येच वडा वाळू घातला. अशाने म्हणजे आम्हाला ऊन पण लागणार नाही आणि वडा पण चांगल्या प्रकारे टाकता येईल. मग हे असे खडे मसाले, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या वगैरे आहेत त्या वाटून घेतल्या. कोथिंबीरचा पाला जो आहे ते टाकून घेतला आणि त्याच्या काड्या वाटून टाकून दिल्या. मग त्या काड्या वाटून घेतल्या मम्मीने आणि त्याच्यामध्ये मिक्स केलं. त्याच्यामध्ये हळद, मीठ, मिरची गेली आणि हे अशा प्रकारे तो सर्व कालवण तयार करून घेतलं. डाळीचं पुरं मसाल्याचं. मसाले काही नाही, बेसिक होते. खडा मसाला होता, लवंग, मिरे वगैरे होते आणि हे कस्तुरी मेथी टाकली. ह्याच्यामध्ये थोडेसे काड्या होत्या, त्यात मी वेचून काढल्या. आई म्हणत होती काढा त्याच्यातल्या काड्या. हे अशा प्रकारे मिक्स होत होतं सर्व कालवण वड्याचं. आणि ही जी कसुरी मेथी आहे ती मी काढून त्याचा चुरा केला बारीक बारीक. ते होत नव्हता चुरा, पण थोडा थोडा केला कसा तरी आणि हे असं काढून घेतलं. हे बघा वाटण झालेलं आहे रेडी. थोडंसं अजून वाटते मम्मी. हे बघा कोथिंबीरचं मस्तपैकी वाटण आहे, किती भारी वाटतं. आता हे वाटण झाले की मम्मी याच्यात टाकून देईल, अजून मिक्स होईल आणि मग कसुरी मेथी जाईल याच्यामध्ये. आणि तेवढ्यात बघा आता पुढे काय झालं. हे मिक्स आता चुराच करून होतो, याचा चुराच होत नाही आहे, पण हे कशी कडक आहे की मेथी. तरी असं करून घेतलं बघा. 3 वाटण सालन होत आहे त्याचे. असं मिक्स करून घेतात. मग मी मिरची काढत होते. हे मिरचीचं पाकिट नवीन होतं आणि मी फोल्ड फसकन माझ्या डोळ्यातच मिरची गेली. त्याचं छोटेसे कण गेले माझ्या डोळ्यामध्ये. एवढं तिखट लागत होतं मला. बाय गॉड म्हणलं आता कसं होईल. तरी मी गपचीप असं सहन केले. मग राहून गेलं माझं ते. पाणी निघलं थोडंसं डोळ्यातून आणि ह्याच्यामध्ये मिरची टाकून दिली. मग ही माझी मम्मीची आई आहे, आजी माझी, जी नाशिकहून आली आमच्यासोबत. आता जाणार आहे उद्याच्याला. 15 दिवस किती महिनाभर वगैरे राहिली. आता ही जाणार आहे, तिकीट काढलं आहे. त्याच्यामुळे ते वडा करून घेतले. तिला येतो खूप चांगलं. आणि हे असं आम्ही वडा टाकून घेतले. ते 5 वड्या टाकून कुंकू हळद लावून घेतलं त्याला अगोदर आणि मग हे वडा टाकला आम्ही मम्मीनं, मीनं, आईनं मिळून. आणि टाकत होतं तर आम्हाला इतकं माझ्या हाताला तिखट लागत होतं. मला सहन होत नाही ना माझ्या हाताला तिखट, त्यामुळे मग मी ग्लव्स घातले पन्नीचे थोड्या वेळाने. एवढीच मी लाईन टाकल्यानंतर ग्लव्स घालून घेतले. अशा प्रकारे पटपट ही लाईन टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मी ग्लव्स घालून घेतले. बट आता टाकतो आम्ही एनर्जीने. हे बघा हे माझं झालेलं आहे. हे माझं लाईन आहे आणि मम्मीचं मी नंतर मधामधून टाकलं. आई इकडे टाकते आहे. हे पूजा केली आहे त्याची थोडीशी. आणि हे मम्मीचं, हे माझं लाईन आणि हे समोर गेलं की आईची लाईन. तर बेस्ट कोणाचा वडा पडत होता सांगा बरं का कमेंट करून. मग हे असं टाकून घेतलं. हे बघा किती भारी झालं आहे. आता हे एवढा वडा टाकला, थोडंसं कमी पडलं नाही तर बाज भरली असती. अजून 2 मुठ्ठ्या असल्या. हे अशा प्रकारे मी वडा म्हणजे ग्लव्स पन्नीचे घालून टाकत होते. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर उन्हाळ्याचा लाईक करा आणि कमेंट करा कसे वाटलं तुम्हाला व्हिडिओ. बाय.